बीड जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्या या गुंडाकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। खोक्या हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। या सतीश भोसलेचा आणखी एक कारनामा उघड झालेला आहे। खोक्याच्या घरी वन्यजीवांच्या शिकारीचे घबाड सापडलेला आहे। जिल्हा वन अधिकारी अमोल करगळ यांच्या नेतृत्वात 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खोक्याच्या घरावर धाड टाकली। या धाडीत खोक्याच्या घरातून धारदार शस्त्र, जाळी, वाघूर आणि बरंच काही शिकारीचं सामान जप्त करण्यात आलं। धक्कादायक बाब म्हणजे वन्यजीवांच्या प्राण्यांचे मांस देखील इथे आढळले। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आता आहे। सतीश भोसले शेकडो वन्यजीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा आरोप वन्यजीव प्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे। जवळपास 200हून अधिक हरणं आणि काळवीट सतीश भोसलेने मारलेली आहेत। तसेच हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडले असल्याचा आरोप वन्यजीव प्रेमी माऊली शिरसाट यांनी केलेला आहे। एका गरीब व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर आता त्याचे हेलिकॉप्टरने एंट्री केल्याचे तसेच नोटांचे बंडल गाडीच्या डॅशबोर्डवरती फेकतानाचे व्हिडिओ समोर आलेले आहेत। 5 स्टार हॉटेलमध्ये थाटात मिरवणारा, हेलिकॉप्टरने एंट्री घेणारा तसेच नोटांचे बंडल उधळणारा हा तरुण कोण? त्याच्याकडे इतके पैसे आले कुठून? असा सवाल उपस्थित होत असून यावरूनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आक्रमक भूमिका घेत सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलेला आहे। सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले जात आहे।